तर पुढची निवडणूक होती ती चंद्रपूरची। विदर्भातला आणखी एक शहर भाजपकडे गेले। नेमकं काय कारण आहे भाजपच्या जागा दुप्पट झाल्या त्याचं जाणून घेण्याकरता जाऊया थेट माझे सहकारी आशिष आंबाडे आपल्याबरोबर आहेत। आशिष, मागच्या वेळेला थोडीशी जोडतोड करून पालिका ताब्यात घेतली होती, यावेळेला मात्र घवघवीत यश मिळवलंय। हे यश मुनगंटीवारांचं आहे का? भाजपच्या ताब्यात आणखी एक महत्त्वाचं शहर गेलंय, काय सांगा? अजित, निश्चितपणे मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता भाजप 18 जागांसह, आणि आता थेट त्या जागा 36 पर्यंत पोहोचल्या आहेत। आणि सत्ता स्थापना जवळ आली आणि स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काय होतं याचं मॅजिक पण दिसायला लागलंय। 33चं स्पष्ट बहुमत आणि 36 जागा मिळाल्यानंतर काही अपक्ष पुन्हा एकदा भाजपकडे यायला सुरुवात झाली आहे। त्याच्यामुळे जसं पक्षामध्ये आधी इन्कमिंग होतं तसं आता मतमोजणीनंतरही इन्कमिंग सुरू झालं। एका महिला अपक्ष उमेदवारानं आत्ताच भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्याची सदस्य संख्या आता 37 पर्यंत पोहोचली आहे। राहिला प्रश्न कोणाचे प्रयत्न आहेत? निश्चितपणे केंद्र, राज्य, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि आता मनपा हा एक मोठा टप्पा भाजपचा राहिला होता। तो टप्पा आता भाजपनं पूर्ण केला आहे आणि निश्चितपणे केंद्रातून असो किंवा मुंबईतून असो विविध विकासाच्या ज्या योजना आपण चंद्रपूर जिल्ह्यात राबवत आहोत, अगदी सैनिकी स्कूल असो किंवा एखादा सिंचन प्रकल्प असो, स्टेडियमची बांधकामं असो, उड्डाणपुलं असो, सांस्कृतिक सभागृह असो, नाट्यगृह असो, या माध्यमातून आपण काहीतरी चेंज करत आहोत हे चंद्रपूरकर जनतेला या दोन नेत्यांनी बिंबवलं आणि त्याच्यामुळेच ही परिस्थिती दिसते आहे। खरं आहे। अशी शुभेच्छा देऊयात आपण, आणि जबाबदारी आणखी वाढली, मग ती हंसराज अहिरांची असो, स्थानिक आमदारांची असो किंवा मुनगंटीवारांची असो। चंद्रपुरातलं प्रदूषण कमी हो याही या निमित्तानं आपण तशी मागणी करूयात आणि शुभेच्छा देऊयात सत्ताधाऱ्यांना की प्रदूषणमुक्त आणि अधिक चांगलं कुठल्याही पद्धतीचं पाणी टंचाई शिवाय उत्तम शहर चंद्रपूर यांना करता येवो। या शुभेच्छा सत्ताधाऱ्यांना। धन्यवाद या आपल्या ताज्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।